हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी. जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. तिथं आमचं मोठं नुकसान झालं. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य. बीएमसी बाबत काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णयासाठी दिल्लीत बैठक. शिवसेना नेते राहुल शेवाळेंच्या निवासस्थानी होणार महत्त्वाची बैठक. मुंबई अध्यक्ष अमित साटमांसह भाजपचे नेते राहणार उपस्थित. गटस्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी फक्त 7 नगरसेवकच पोहोचले कोकण विभागीय कार्यालयात. तर गटनेता निवडल्यानंतरही एक नगरसेवक नॉट रिचेबल. विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम. नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र. मुनगंटीवारांच्या दाव्यावरून साधला निशाणा. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर. माकपच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये निघालेल्या लॉंग मार्चची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. 50,000पेक्षा जास्त मोर्चेकरी सामील. प्रमुख मागण्या मान्य करा अन्यथा रेल रोकोचा इशारा. उद्या महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सीमा भागाचे लक्ष. चांदीचे दर 3,20,000वर. एका दिवसात 10,000ची वाढ. तर सोनं 1,50,700 प्रतितोळा. सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ. मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातच आता दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे फटाके फुटू लागलेत. मुंबईतील वार्ड क्रमांक 194 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे या प्रभागातून विजयी झालेत आणि या पराभवानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. भाजपच्या स्थानिक टोळीमुळे माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपच्या टोळीमुळे पराभव. समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप. महायुतीत कसा प्रकारे या विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये पराजय होईल यासाठी ही काही मंडळी भाजपचे जे काही पदाधिकारी इकडचे आहेत, जे जुने पदाधिकारी आणि आता सध्या काही पोस्टवरती आहेत, हे काम करत आहेत. मतदार माझ्यासोबत पण मित्र पक्षाकडून दगा. सरवणकर मांडणार फडणवीसांकडे व्यथा. विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासनं महायुतीला या परिसरामध्ये कसं हरवता येईल यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी मुंबईत महापालिका निवडणुकीत पराभवाचं खापर युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर फोडलंय. वॉर्ड क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशिकांत शिंदेंनी 582 मतांनी पराभव केला. भाजपमधील स्थानिक टोळीनं माझ्या विरोधात प्रचार केल्यानं माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला. पण मला 1-2 दिवसाआधी काही इकडचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा RSSचे काही पदाधिकारी आहेत, ह्यांच्याकडनं काही चॅट्स दाखवण्यात आल्या आणि कुठेतरी इंटरनली आज मेसेज करत होते की कशा प्रकारे आपल्याला या सीट्स पाडायच्या आहेत, कशा प्रकारे आपण म्हणजे जे काही चॅट्स त्यांचे होते, अक्षरशः आपण विचार करू सुद्धा नाही शकत अशा प्रकारे ते कशा प्रकारे प्लॅनिंग त्यांची चालू होती. आणि हे सर्व भाजपचे जे काही पदाधिकारी होते ह्यांनीच मला दाखवलं. हे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, पण RSSच्या पदाधिकाऱ्यांकडे ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. ही सर्व रेकॉर्डिंग त्यांनी फडणवीस साहेबांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि याबाबत योग्य ती आम्ही तक्रार दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाच्या अनिल देसाईंनी शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना धूळ चालली. तर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंतांनी शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यावर मात केली. शिवसेनेच्या या पराभवासाठीही भाजपची विशिष्ट टोळी काम करत होती असा आरोप सरवणकरांनी केला.
विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासनं महायुतीला ह्या परिसरामध्ये कसं हरवता येईल ह्यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं. आज फक्त आमचे उमेदवार नव्हे, शिवसेनेचे उमेदवार नव्हे, काही भाजपचे जे काही 182चे जे उमेदवार असून दे, 190चा उमेदवार त्यांचा असून दे, ते पाडण्यासाठी देखील ह्या टोळीचं काम चालू होतं. समाधान सरवणकर यांनी केलेल्या आरोपाचं राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले. याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीनं कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. लोकांना समजलंय की सरवणकर कंपनी ह्या विभागामध्ये न्याय देऊ शकत नाही. बघा, रडला तर हार मान्य करून घ्या ना. हे रडत बसणारे प्राणी आहेत, त्यांना सांगा 5 वर्ष कामं करा, लोकांमध्ये मिक्स व्हा, कोणाच्या तरी मैताला या, कोणाच्या तरी वाढदिवसाला जावा, कोणाच्या तरी हळदीला जावा, कोणाला रात्रीचा गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये या, लोकांना गरज असेल तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये या. महापालिका निवडणुकीत दक्षिण आणि मध्य मुंबईतील आपले गड शाबूत राखण्यात ठाकरेंची शिवसेना यशस्वी ठरली आहे. यातील माहीम हा जसा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे तसा तो सदा सरवणकरांचाही बालेकिल्ला मानला जातो. 2004, 2014 आणि 2024 अशी 3 टर्म इथे आमदार म्हणून ते निवडून आले. मात्र शिवसेना फुटल्यानंतर सरवणकर शिंदेंसोबत गेले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आधी विधानसभेत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांची दोन्ही मुलं समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. समाधान यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरल्यानं महायुतीत आता ब्लेम गेम सुरू झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई. आता बघूया, तर मुंबईला स्वप्ननगरी म्हणतात. ती देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीच्या चाव्या आपल्या हाती असाव्यात असं स्वप्न प्रत्येक राजकीय पक्षाचं राहिलं. शिवाय मुंबई महानपालिकेचा महापौर हे प्रतिकात्मकरित्या अतिशय महत्त्वाचं पद आहे. ज्याचा महापौर त्याचा शहरावर वरचष्मा, आणि त्यामुळे महापौर पदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईत कुणाचा महापौर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेला जल्लोष आता थांबला असून महापौर कुणाचा होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. मुंबईत भाजपचे 89 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपनं महापौरपद आणि स्थायी समितीची पदं सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच शिवसेनेच्या राजकीय वर्तनावरही भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्या नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणं भाजपला आवडलेलं नाहीये. बार्गेनिंगसाठी दबाव टाकण्याचा हा प्रकार अयोग्य असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं. शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या असं मत राज्यातल्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलंय. ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत. भाजपची नाराजी असली तरी शिंदेंची शिवसेनाही मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीये. कारण मुंबईत ज्या पक्षाचा महापौर असतो त्याचा पूर्ण शहरावर राजकीय दृष्ट्या मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे 89 नगरसेवक असलेल्या भाजपला महापौर पद हवंय, तर सुमारे 3 दशकं मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व होतं. मुंबई आणि शिवसेना हे समीकरण देशाच्या परिचयाचं होतं. परिणामी महापौर पद गमावलं तर वर्चस्व संपुष्टात येईल ही भीती शिंदेंच्या शिवसेनेला सतावतीये. जोपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत महापौराच्या पदासंदर्भातली कुठलीही चर्चा ही होऊ शकणार नाही आणि झालेली पण नाहीये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आरक्षण पण त्यावेळी डिक्लेअर होऊन जाईल. महायुतीत भाजपच्या सोबत राहून जर महापौर पद मिळत नसेल
तर शिंदेच्या शिवसेनेनं काय कमावलं असा कळीचा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलाय. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका. भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. 2017 मध्येही अखंड शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपद, स्थायी समितीचं अध्यक्षपद यावरून वाद झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तडजोड करायला नकार दिल्यानं दोन्ही पक्षात वितुष्ट वाढलं. भाजपनं मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय घेत पहारेदाराची भूमिका घेतली. आता 9 वर्षांनी शिंदेची शिवसेना आणि भाजप पुन्हा त्याच वळणावर उभे आहेत. पण यावेळी भाजपचं संख्याबळ शिंदेच्या शिवसेनेच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. त्यावेळी सुद्धा ठाकरेंनी 84 सदस्य असताना महापौरपद मिळवलं आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद पण स्वतःकडे ठेवलं. इतर समित्यांमध्ये सुद्धा त्यांचाच वर्चस्व होता. ती राजकीय जी परिस्थिती होती ती थोड्याफार फरकाने आजही आहे, पण फक्त शिवसेना वेगळी झालेली आहे. तर अशा वेळेला हा राजकीय मुद्दा हा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे आणि याच्यात भाजपा सहजासहजी कुठली गोष्ट मान्य करेल अशी परिस्थिती आता तरी नाही. मुंबईचा महापौर ज्या पक्षाचा होईल त्या पक्षाचं वर्चस्व अधोरेखित होणार आहे. आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यापैकी कोण बाजी मारतं हे 30 जानेवारीला स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.